नमस्कार. छत्रपती एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री या रिजनच्या डी रिजनचा कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, PMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स, तसेच सेंट्रल GMCC आणि वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया या सर्व कोर्सबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते. तसेच या व्यतिरिक्त तुम्हाला इतर राज्यामध्ये BMS असू द्या किंवा BMS जर करायचे असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तर जर तुम्हाला हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर आपण रिजन डी बद्दल माहिती घेणार आहोत. तर रिजन डी मध्ये दोन कॉलेज आहेत, एक उदगीरला कॉलेज आहे आणि एक परभणीला कॉलेज आहे. असे दोन कॉलेज रिजन डी मध्ये आहेत. तर तर या रिजन डी मध्ये कोणकोणते जिल्हे येतात? नांदेड, लातूर, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर आणि हिंगोली एवढे जिल्हे रिजन डी मध्ये येतात. आता हे रिजन नेमके काय असते, रिजन कसं असते आणि काय असते याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर हे रिजन काय असते तर बघा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंड्रीच्या सीटचे डिस्ट्रीब्युशन अशा प्रकारे केले. एक रिजन कोटासाठी केले आणि एक स्टेट कोटासाठी केलेले आहे. तर रिजन कोटासाठी म्हणजे 70% सीट त्या रिजन मधल्या विद्यार्थ्यांना राखीव असणार आणि 30% इतर राज्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये जर विद्यार्थी त्या रिजन मध्ये जर पार्टिसिपेट करायला गेले तर त्यांना फक्त 30% सीट असतील. आता रिजन कसे येतात तर महाराष्ट्रामध्ये 4 रिजन आहेत, A, B, C, D अशी 4 रिजन आहेत. तर आज आपण डी रिजनचा कट ऑफ बघायला. तो म्हणजे समजा जर नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद आणि हिंगोली या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जर इथले रहिवासी किंवा जर इथले हे असतील रहिवासी असतील किंवा त्यांची 12वी ते झालेली असेल त्यांना उदगीर किंवा परभणी या जिल्ह्यामध्ये त्यांना 70% सीट असतील. पण याच वेटरनरी कॉलेजमध्ये उदगीर आणि परभणीच्या वेटरनरी कॉलेजमध्ये जर पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भातले जर विद्यार्थी पार्टिसिपेट करायला गेले तर यांना फक्त तिथे 30%च सीट रिझर्वेशन असेल. म्हणजे अशा प्रकारे यांनी रिजन आणि स्टेट कोटाचं डिव्हिजन केलेलं आहे. तर आता आपण रिजन डी च्या सीट्स किती येतात तसंच त्यांचा कट ऑफ काय असू शकतो याबद्दल माहिती घेणार. रिजन डी मध्ये टोटल 122 सीट्स आहेत. त्यांचं गेल्या वर्षीचं डिव्हिजन कसं होतं, 36 ज्या सीट्स आहेत स्टेट कोटासाठी होत्या आणि 86 ज्या सीट्स आहेत रिजन कोटासाठी होता. तर या 86चा जे सीटचा गेल्या वर्षी काय कट ऑफ होता तसेच यावर्षी एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर गेल्या वर्षी रिजन डी चा कट ऑफ होता ओबीसी कॅटेगरीसाठी 460 होता, एसटी कॅटेगरीसाठी 301, एससी कॅटेगरीसाठी 398, त्यानंतर व्हीजे कॅटेगरीसाठी 459, त्यानंतर एससी बीसी कॅटेगरीसाठी 464, NTC कॅटेगरीसाठी 465, NT डी कॅटेगरीसाठी 473. या रेंज मध्ये तुम्हाला प्लस मायनस 20 ते 30 जर मार्क असतील तुम्हाला नक्की रिजन डी मध्ये आणि या ऍडमिशन भेटू शकते. आता याचा पुन्हा एकदा कट ऑफ सांगतो. ओबीसी साठी 460, एसटी साठी 301, एससी साठी 398, विजे साठी 459, एससीबीसी कॅटेगरीसाठी 464, NTC कॅटेगरीसाठी 465 आणि NTD कॅटेगरीसाठी 473. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही एवढं जास्त व्हेरिएशन कशाबद्दल सांगता. तर कसे वेटरनरीकडे विद्यार्थ्यांचा कल म्हणजे वेटरनरीसाठी किती विद्यार्थी पार्टिसिपेट करतात, कॅटेगरीनुसार किती विद्यार्थी पार्टिसिपेट करतात यावर हा पूर्णपणे कट ऑफ अवलंबून राहणार आहे. जेवढे जास्त विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं तेवढा जास्त कट ऑफ वाढणार, जेवढ्या कमी विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं तेवढा जास्त कट ऑफ कमी होणार. यावर पूर्णपणे हा कट ऑफ डिपेंड करणार आहे. तर जर तुम्हाला इतर रिजनचा पण कट ऑफ माहीत करून घ्यायचा असेल तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्हाला बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्सच्या काउन्सिलिंग बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तसेच बाकीचे MBBS, BDS, BMS, BHMS कोणते पण काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.